ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. काय म्हणताय? काय नाही ते स्टडीला लाखा गुतवाचा संशय झाली, त्याची चूक झाली, ते माफी मागायला जाऊ दे. अरे अण्णा, सनी बद्दल शिफारस करू नका दादा. शिफारस करत होते. अरे संदीप, ते म्हणजे योगेशच जमत नाही म्हणून ते तिकडे गेलेलं आहे. ते आपलंच पोर घ्यायचे, त्याला काही गोष्टीची मदत केली नाही म्हणून नाराज झाला. नाही पण त्याला सरळ तुमचा फोन आला म्हणजे सरळ मदत केली. आता हे एसपी साहेबांनी त्याला चेक करायचं आहे. एसपी साहेबांना फोन करा तुम्ही. डीएसपी साहेबांना बोलतो. एसपी साहेबांना वाटलं तर माझा फोन आला बोलला. त्या आमदाराचा नाही ना, तिथे लोकलचं राजकारण म्हणून त्या आमदाराकडे त्याच्याकडे गेलेला आहे. बंधू आमदारला गेलेला आहे तो. दादा लोकलचं राजकारण आहे, मग तिकडे गेलाय. बरं, माझ्यावर विश्वास ठेवून त्याला बोलतो. ठीक आहे ना, ठीक. काय हरकत फोन. ओके ओके. त्याचप्रमाणे सनी आठवले आत्ताच एका मोठ्या खुनी हल्ल्यामध्ये फरार आहे. फरार असताना अशा ऑडिओ क्लिप तो टाकत आहे. याचं कारण असं आहे की फेक करन्सी गुन्ह्यामध्ये बनावट चलनी नोटा सापडल्या त्या बीडमध्ये. यामध्ये सनी आठवले आणि अक्षय आठवले याचा सहभाग निश्चित होत आहे. त्यांच्या विरुद्ध पुरावा मिळत आहे. त्यामध्ये अटक करू नये, पोलिसांवर दबाव तयार व्हावा यासाठी अशा प्रकारची गोष्ट तो करू शकत असेल. परंतु यामध्ये ही गोष्ट खोटी आहे, ही क्लिप खोटी आहे. अशा प्रकारचा माझा आवाज तो माझा आवाज नाही. आणि याच्यामध्ये माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली आम्ही गुन्हा दाखल करत आहोत. आणि त्या संवादामध्ये बरंच काही बोललं गेलेलं. काय प्रतिक्रिया असेल तुमची यावर? सनी आठवले आमचा अभिलेखावरील गुन्हेगार आहे. त्याचा भाऊ अक्षय आठवले हा सुद्धा अभिलेखावरील गुन्हेगार आहे आणि त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहे. त्याचप्रमाणे सनी आठवले आत्ताच एका मोठ्या खुनी हल्ल्यामध्ये फरार आहे. फरार असताना अशा ऑडिओ क्लिप तो टाकत आहे. याचं कारण असं आहे की फेक करन्सी गुन्ह्यामध्ये बनावट चलनी नोटा सापडल्या त्या बीडमध्ये. यामध्ये सनी आठवले आणि अक्षय आठवले याचा सहभाग निश्चित होत आहे. त्यांच्या विरुद्ध पुरावा मिळत आहे. त्यामध्ये अटक करू नये, पोलिसांवर दबाव तयार व्हावा यासाठी अशा प्रकारची गोष्ट तो करू शकत असेल. परंतु यामध्ये ही गोष्ट खोटी आहे, ही क्लिप खोटी आहे. अशा प्रकारचा माझा आवाज तो माझा आवाज नाही. आणि याच्यामध्ये माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली आम्ही गुन्हा दाखल करत आहोत.